स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मीरूम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज आहे संडे आणि आम्ही आता निघतोय बाहेर. आता वाजलेले आहेत दुपारचे 1 आणि मी फटाफट आवरून घेते आणि रेडी होऊन आम्ही कुठे जातो आहे काय ते सगळं ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. कुठे कुठे जाणार आहे मला पण माहिती नाही, कारण संतोष 4-5 ठिकाणी आम्हाला फिरून आणणार आहेत. तर आता कोणत्या कोणत्या ठिकाणी जाणार माहिती नाही. तर मी रेडी होते फटाफट आणि आम्ही जाऊ. हे तर आम्ही निघालो आता रेडी होऊन 4 जण. आज आम्ही घातलेला आहे सगळ्यांनी ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. रस्त्यात जाताच पेरू दिसले आणि आम्हाला लिची दिसले, तर दोन्ही पण अर्धा किलो घेतलो आणि आम्ही पोचलो कात्रजमधल्या शंकर महाराजांच्या मठाला. तर इतकं सुंदर मंदिर आहे, गर्दी भरपूर होती आणि आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे तेवढं जास्त दाखवू नाही शकले मी. पण जितकं शूट करता आलं तितकं घेतलं. दर्शन झाल्यानंतर खूप छान असा प्रसाद होता, तर सगळे बसून इकडे प्रसाद ग्रहण करत होते. म्हणलं चला आम्ही पण घेऊ म्हणून. खूप म्हणजे खूप छान अशी अप्रतिम खिचडी होती. काही गोष्टी अशा घरामध्ये नाही बनत म्हणून. तर हे आहे शंकर महाराजांच्या मठाचं बाहेरचं लुक आणि आम्ही पोचलो मग गार्डनला. तर आम्ही आता फायनल आलेलो आहे 7 वंडर गार्डन म्हणून. श्रेया आणि श्रेयश खूप लहान होते तेव्हा आलतो आम्ही या गार्डनला. तर आता आतमध्ये एंट्री करतो. तर आतमध्ये एंट्री केलो आम्ही गार्डनमध्ये. खूप छान असा लुक आहे ह्या गार्डनचा, कारण श्रेया जन्मली होती नुकती 2 महिन्याची होती तेव्हा मी त्याला इथे घेऊन आले होते. खूप सगळ्या फोटोज वगैरे माझ्याकडे आहेत, कारण श्रेयश तेव्हा खूप लहान होता. आणि हे लेकरांना बघण्यासाठी 7 वंडर गार्डन म्हणजे इथे जगातील 7 अजूबे आहेत स्टॅच्यूज म्हणून. तर हे बघा इकडे श्रेयश फोटो काढण्यासाठी. मागच्या वेळेस तर खूप लहान होता, त्याची हाईट पण पोचत नव्हती वर, पण आता इतका मोठा झाला तर एकदम क्लिअर फोटो येतोय श्रेयसचा माझ्या. तर श्रेयस आणि श्रेया या दोघांच्या एन्जॉयमेंटसाठीच आम्ही लोक बाहेर पडतो, कारण पोरं दिवसभर घरामध्ये बोर होऊन जातात आणि वेकेशन आहे तर फिरवायचं फिरायचं ह्या तर गोष्टी चालतच राहतात. त्याच्यामुळे इथं फोटोशूट वगैरे सगळं चालू होतं. आणि इकडे तुम्ही बघताय माझ्या राईट साईडला, तर इकडे आहे एक 3D शोचं क्लिप आणि ते तिकीट बुक करायचं आहे ऑनलाईन. तर त्यांनी तेच मला आता डिस्कशन करतायत. आहे एक 3D शो, आम्ही ते शो बघतोय आता पोरांना घेऊन. सगळेजण बघू आम्ही. डिस्कशन चाललं आहे त्यांचं, कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी डिस्कशन खूप चालतं त्यांचं. श्रेया इकडे. तोंडावर पाणी पण पडतं. काय नव्हतं बस. तसं नाही नसायचं म्हणजे बस. शो चालू होणार आहे 3Dचा छोटासा 5 मिनिटाचा एक क्लिप शो आहे. त्यात सगळे बसलेले आहेत. मी सगळे एक्सायटेड आहे, कारण फर्स्ट टाईमच आम्ही हे शो बघतो. ह्याच्या आधी 2-3 वेळा आलता या गार्डनला, पण माहिती नाही. तर आता बघू कसा आहे शो. हम तो काले चश्मे में चोर लग रहे भाई साहब, चोर. मी पाय खाली पायाखाली घेतात. आम्ही उंदरामध्ये पडलो असं दाखवलं होतं आणि उंदीर माझं शेपूट आलं होतं असं, म्हणून मी ते भिलं होतं. मी गुफा आहे. हो किती अंधार आहे बघा.
हा बेटा ये. हां चला. हे तर फायनली आम्ही फिरून आलो. इतके जास्त थकलो बापरे, पाय तर खूप जास्त दुखत आहेत फिरून फिरून. मी हे 2 ब्लॉगमध्ये एडिटिंग करून तुम्हाला टाकेन ब्लॉग, तर तुम्ही दोन्ही पण ब्लॉग बघा. तर आता चला ह्या ब्लॉगला इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये.